Good morning, all of you. In this lecture, we will start our first problem based on ratio analysis. So look at this. See this problem based on balance sheet. Okay, last lecture la unit number 2 मध्ये आपण vertical balance sheet then vertical income statement learn केलेला आहे. त्यामध्ये मग trend analysis, common size statement, comparative statement we was already learned in unit number 2. So त्या गोष्टी क्लिअर असल्यामुळे आपण काय करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल we draw vertical balance sheet and then find out the such a types of ratio. That means current ratio, peak ratio, proprietary ratio, capital gearing ratio and stock working capital ratio. Okay, so start करूया आपण. प्रॉब्लेम बघा काय आहे. इक्विटी शेअर कॅपिटल दिलेला आहे, 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे, देन 7% डिबेंचर, 8% पब्लिक डिपॉझिट, bank overdraft, creditors, unpaid dividend, outstanding expenses, reserve, provision for tax and profit and loss account. Asset दिलेले आहेत cash in hand, cash at bank, bills receivable, debtors, stock, advance, furniture, machinery, land and building, goodwill, preliminary expenses, call in arrears in equity share. Okay, so आपण start करूया. First heading sources of fund. Sources of funds. So sources of fund मध्ये 3 पॉइंट येतात आपल्याला माहिती आहे. फर्स्ट आहे कॅपिटल, सेकंड आहे रिझर्व अँड थर्ड आहे लोन फंड. सो स्टार्ट करा ऍज पर दी प्रॉब्लेम. फर्स्ट पॉइंट इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट किती दिलेली आहे, 1 लाख. सो इनर मध्ये मेन्शन करा अमाऊंट 1 लाख. देन असेट मध्ये या, असेट मध्ये काय दिलेले आहे, कॉल इन एरियर इन इक्विटी शेअर, जे आपण काय करतो इक्विटी शेअर मधून लेस करतो. सो कॉल्स इन एरियर लेस करून घ्या 5000 लेस कॉल्स इन एरियर्स. ओके, कॉल्स इन एरियर्स किती आहेत, 5000 आहेत, जे मायनस करायचे आहेत 5000. सो कॉल्स इन एरियर्स 1 लाख मधून मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येईल ती अगेन आपण इनर मध्ये घेणार आहोत 95,000. ओके, फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला. इक्विटी शेअर जे दिलेले आहेत ती अमाऊंट आपण मेन्शन केली. त्याच्यानंतर कॉल्स इन एरियर जे दिलेले आहेत ती अमाऊंट आपण लेस करून घेतली आणि अमाऊंट आपण इनर मध्येच मेन्शन केलेली आहे 95,000. So this is inner column, this is inner column and this is the outer column. Then next point कडे या. सेकंड दिलेले आहेत आपल्याला 6% प्रेफरन्स शेअर. प्रेफरन्स शेअरची अमाऊंट डायरेक्टली आउटर मध्ये घेतला, इनर मध्ये घेतला तरी चालेल. किती आहे 6% प्रेफरन्स शेअर, 1 लाख आहे. देन त्याच्यानंतर काय आहेत बघा, रिझर्व आहे अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. सो देन नेक्स्ट पॉइंट मध्ये पॉइंट नंबर फर्स्ट इक्विटी झाला आपला. पॉइंट नंबर 2 रिझर्व. रिझर्वच्या अंडर काय काय येईल बघा. सॉरी, रिझर्व दिलेले आहे 1,50,000. 1,50,000. ओके, सो अगेन असेट साइडला आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत. किती आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, 10,000 आहेत. हे आपण काय करतो, रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉसच्या अमाऊंट मधून मायनस करणार आहोत. सो आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेली अमाऊंट
मेन्शन करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट किती आहे 20,000. सो 1,50,000 प्लस 20,000 किती येईल 1,70,000. 1,70,000 जी अमाऊंट आलेली आहे त्यामधून आपण काय करणार लेस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती दिसत आहेत बघा 10,000. सो 10,000 काय करा मायनस करा. 10,000 मायनस करून अमाऊंट तुमची इनर मध्ये येईल किती येणार आहे मग 1,70,000 मधून आपण काय केले 10,000 मायनस केले अमाऊंट मिळणार आहे तुम्हाला 1,60,000. ओके, देन आता मात्र टोटल करा मग जे तुम्हाला ओनर्स फंड मिळेल इथे. ओनर्स फंड 95,000 प्लस 1 लाख प्लस 1,60,000. 95,000 1,60,000 and 1 lakh. ओके, सो किती मिळतील अमाऊंट आपल्याला प्रोप्रायटर फंड्स 3,55,000 जी डायरेक्टली आउटरला घेतली तरी चालेल 3,55,000. ओके, सो याचे हेडिंग द्या मग ओनर्स फंड म्हणतो आपण याला ओनर्स फंड्स. ओके, देन पॉइंट नंबर 3 कडे आलो तर आपण आता पॉइंट नंबर 3 चं हेडिंग काय असणार आहे लोन फंड. लोन फंड्स. लोन फंड्स मध्ये बघा प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेले आहे 7% डिबेंचर आहेत अँड 8% पब्लिक डिपॉझिट दिलेले आहेत. ओके, सो मेन्शन करा लोन फंडच्या अंडर 8% 7% 7% डिबेंचर. अमाऊंट किती आहे बघा डिबेंचरची प्रॉब्लेम मध्ये 40,000 and 8% public deposit. Okay, public deposits. Public deposits ची अमाऊंट किती आहे 20,000. सो 40,000 and 20,000 अमाऊंट किती मिळेल मग तुम्हाला आउटरला 80,000. ओके, सॉरी 60,000. $60,000 जी अमाऊंट मिळालेली आहे त्याचे हेडिंग आपण काय देतो मग लोन फंड. ओके, सो लोन फंड हा आपला पहिला जो मिळाला तो आपल्याला ओन फंड मिळाला आणि सेकंड जो मिळालेला आहे तो लोन फंड मिळाला. त्याच्यानंतर आपण काय करतो मग कॅपिटल एम्प्लॉयमेंट फाइंड आउट करतो. दॅट मीन्स 3,55,000 प्लस 60,000. सो हे जी अमाऊंट येईल ती असणार आहे कॅपिटल एम्प्लॉयमेंट. ओके, सो किती येईल बघा टोटल करा कॅपिटल एम्प्लॉयमेंट मिळेल मग 4,15,000. 4,15,000. हेडिंग द्या कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, पहिला पार्ट क्लिअर झाला का. पहिल्या पार्ट मध्ये आपण काय केले सोर्सेस ऑफ फंड मध्ये जे 3 पार्ट असणार आहे
फर्स्ट पार्ट इक्विटी शेअर कॅपिटल, सेकंड आहे रिझर्व्ह अँड थर्ड आहे लोन फंड. ती जे आपण कॅल्क्युलेट करून घेतले आणि टोटल जी आलेली आहे आपली ती असणार आहे कॅपिटल एम्प्लॉयड. तो पार्ट बी कडे आलोत आपण. पार्ट बी काय असणार आहे? ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. सो ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये अगेन 3 पार्ट असणार आहेत ऍप्लिकेशन ऑफ फंडला. कोणते कोणते असतील? फर्स्ट असेल फिक्स्ड असेट, फिक्स्ड असेट. आता प्रॉब्लेम मध्ये या फिक्स्ड असेट कोणते कोणते दिलेले आहेत बघा. फर्निचर आहे, मशिनरी आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, गुडविल आहे. ओके, दिस इज द फिक्स्ड असेट. सो वन बाय वन पुटअप करा. गुडविल अमाउंट मेन्शन करा. गुडविलची अमाउंट आहे 30,000. देन सेकंड लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग अमाउंट आहे 2,20,000. ओके, देन नेक्स्ट मशिनरी. मशिनरी अमाउंट किती आहे बघा? 1 lakh. and then furniture. As per the problem, fixed asset जे दिलेले आहेत ते आपण काय केले? मेन्शन करून घेतले वन बाय वन. सो गुडविल, लँड अँड बिल्डिंग, मशिनरी अँड फर्निचर टोटल करा. ते तुमचे फिक्स्ड असेट तुम्हाला टोटल मिळतील. किती मिळणार आहेत? टोटल करून बघा. 3,80,000. ओके, सो दिस इज द टोटल फिक्स्ड असेट. याला हेडिंग दिलात तरी चालेल. टोटल फिक्स्ड असेट्स. ओके, देन पॉइंट नंबर 2 कडे या. 2 मध्ये आपण काय करतो? इन्व्हेस्टमेंट. ओके, प्रॉब्लेम मध्ये येऊ आपण. इन्व्हेस्टमेंट काय दिलेली आहे का बघा? इन्व्हेस्टमेंट तर दिसत नाहीये काहीच. ओके, इन्व्हेस्टमेंट नाहीये. सो इन्व्हेस्टमेंट डॅश. इन्व्हेस्टमेंट नाहीये. पॉइंट नंबर 3 काय हेडिंग देतो आपण इकडे? 3 नंबर वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलचे 2 पार्ट माहिती आहेत आपल्याला. काय करतो आपण? वर्किंग कॅपिटल मीन्स A part current asset and B part current liability. So A heading current assets. करंट असेट बघा प्रॉब्लेम मध्ये कोणते कोणते दिलेले आहेत? अगेन या परत प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये करंट असेट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, डेटर, स्टॉक, ऍडव्हान्स बरेचसेच आहेत. ओके, ते सो ते वन बाय वन काय करा? मेन्शन करा करंट असेटच्या हेडिंग अंडर. कॅश इन हँड अमाउंट किती आहे? 2,000. देन कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक अमाउंट आहे 10,000. जस्ट क्रॉस चेक केला तरी चालेल. देन नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलची अमाउंट बघा किती आहे? 30,000. देन नेक्स्ट डेटर्स. डेटर्स अमाउंट आहे 70,000. देन नेक्स्ट ऍडव्हान्स. ऍडव्हान्सेस
ऍडव्हान्सेस किती आहेत तर 20,000 आहेत. एकदा क्रॉस चेक केला तरी चालेल. कॅश इन हँड 2,000, कॅश ॲट बँक 10,000, बिल्स रिसिवेबल 30,000, डेटर 70,000 आणि ऍडव्हान्सेस 20,000. इनर मध्ये त्याची टोटल करा किती येईल बघा. करंट असेटची टोटल येणार आहे 1,32,000. 1,32,000. ओके. सो टोटल ए मेन्शन केला तरी चालेल इथे हेडिंग. टोटल ए. लक्षात आलं. आपण टोटल ए केले 1,32,000. देन त्याच्याकडे आलो तर आपण बी पार्ट. करंट लायबिलिटी करंट लायबिलिटी आता बघा प्रॉब्लेम मध्ये या परत. प्रॉब्लेम मध्ये येऊ आपण परत. करंट लायबिलिटी एकदा काय दिलेली आहे बघा. अनपेड डिव्हिडंड आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट पण आहे आणि क्रेडिटर्स आहे. ते 4 करंट लायबिलिटीज आहेत. हे आपण 1 बाय 1 मेन्शन करणार आहोत. सो पुट अप 1 बाय 1. क्रेडिटर्स इनर मध्ये मेन्शन करा 60,000. देन सेकंड अनपेड डिव्हिडंड dividend 10,000. Then next outstanding expenses शॉर्ट मध्ये लिहिते मी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अमाउंट बघा किती आहे 7,000. Then next provision for tax किती दिलेला आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 20,000. ओके. सो आपण काय केले ते करंट लायबिलिटी आपल्याला दिलेली आहे. क्रेडिटर्स आहे, अनपेड डिव्हिडंड आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे. ते 1 बाय 1 पुटअप करून घेतले. आता त्याची टोटल करा. टोटल बी जी येणार आहे ती टोटल करंट लायबिलिटी मिळेल. सॉरी अजून आपलं काय राहिलेलं आहे बघा. बँक ओव्हरड्राफ्ट एक आहे. बँक ओव्हरड्राफ्टची अमाउंट किती आहे 40,000. टोटल करा. टोटल करंट लायबिलिटी किती मिळणार आहे मग 1,37,000. 1,37,000. हेडिंग द्या टोटल बी. टोटल बी. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो मग वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करणार आहोत. वर्किंग कॅपिटल मीन्स A minus B. ओके. A minus B. तर A ची अमाउंट किती आहे 1,32,000 आणि B ची अमाउंट आहे 1,37,000. सो वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करा किती मिळेल मग. वर्किंग कॅपिटल 35,000 ओनली.
वर्किंग कॅपिटल मिळालेलं आहे तुम्हाला 35,000. टोटल करून बघा. आता कॅपिटल एम्प्लॉयड टॅली झालं पाहिजे 35,000 अँड देन 3,80,000 जे टोटल फिक्स्ड असेट आहेत. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट असते तर आपण इन्व्हेस्टमेंट टोटल मध्ये घेतली असते, कारण ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये जेव्हा आपण टोटल करतो तेव्हा काय येणार आहे, फिक्स्ड असेटची टोटल, इन्व्हेस्टमेंटची टोटल आणि वर्किंग कॅपिटलची टोटल. दिस इज कॉल्ड द ऍप्लिकेशन ऑफ फंड, दॅट मीन्स कॅपिटल एम्प्लॉयड. सो टॅली होतोय का बघा. 4,15,000 ला काय होणार आहे तुमचा प्रॉब्लेम, टॅली होईल कॅपिटल एम्प्लॉयड. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ही स्टेप ऑलरेडी आपण काय केलेली आहे, लर्न केलेली आहे. सो आपण काय केलं इथे, व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये बॅलन्स शीट ड्रॉ करून घेतलेली आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आपण सोर्सेस ऑफ फंड मेन्शन केलेला आहे आणि सेकंड पार्ट मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ फंड काय केलेलं आहे तर मेन्शन केलेलं आहे. ओके. सो आता आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम मध्ये या परत. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, करंट रेशो फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यानंतर क्विक रेशो फाइंड आउट करायचा आहे, प्रोप्रायटरी रेशो आहे, कॅपिटल गिअरिंग रेशो आहे आणि स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो आहे. ओके. सो स्टार्ट करूया आपण फाइंड आउट करायला. तो आता मी नेक्स्ट पेज वरती काय करते, आपले रेशो आहेत ते सॉल्व्ह करायला घेते. करंट रेशो. करंट रेशोचा फॉर्म्युला असेल, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. ओके. करंट असेटचा फॉर्म्युला काय आपण बघितला, करंट रेशो मीन्स current ratio is equal to current asset divided by current liability. आता प्रॉब्लेम मध्ये या करंट असेट आपण जे कॅल्क्युलेट केलेले आहेत हे आपण इथे मेन्शन करणार आहोत. करंट असेटची टोटल किती आहे बघा, करंट असेटची टोटल सॉरी, आपण एक स्टॉकची अमाऊंट राहिली आपली घ्यायची. एक मिनिट. स्टॉक अमाउंट किती दिलेली आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, जरा 40,000 आहे. सॉरी हा, बाय मिस्टेक. आणि मग टोटल येईल तुमची करंट असेटची 1,72,000. सॉरी बाय मिस्टेक, मी विसरले. 1,72,000. ओके. सो हे आपले आहेत टोटल करंट असेट अँड देन दिस इज द टोटल करंट लायबिलिटी. प्रॉब्लेम मध्ये या अमाउंट पुटअप करून घ्या. 1,72,000 divided by 1,32,000. Okay. जे करंट असेट आणि करंट लायबिलिटी आपल्याला दिलेले आहे ते आपण काय करून घेतल्या,
1,72,000 डिवायडेड बाय 1,32,000 म्हणजे तुम्हाला तुमचं आन्सर मिळेल 1,72,000 डिवायडेड बाय 1,32,000 आन्सर किती मिळेल बघा 1.26 ओके. म्हणून आपण जेव्हा रेशो फाइंड आउट करतो तेव्हा त्याचं आन्सर कसं दिलं जातं 1.26:1 ओके. सो दिस इज युअर करंट रेशो. हा काय झाला तुमचा करंट रेशो आहे. इज इट क्लिअर? सो फर्स्ट आन्सर मिळाला आपल्याला करंट रेशो. हा रेशो क्लिअर झाला का बघा. करंट रेशोची जी अमाऊंट दिलेली आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी अमाऊंट आपण पुटअप केली 1,72,000 मायनस डिवायडेड बाय 1,32,000 इंटू 1,32,000. मग आपण जी डिवायडेशन केल्यानंतर अमाऊंट आली आपली 1.26 आणि करंट रेशो आपण मेन्शन करताना काय करतो 1.26:1. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म फॉर रिटर्न करंट असेट करंट रेशो. लक्षात आलं? सो सेकंड रेशो जो आहे तो आहे क्विक रेशो. काय करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So point number 2 quick ratio. क्विक रेशो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे सेकंड पॉइंट मध्ये. सो क्विक रेशो म्हणजे काय म्हणतो आपण करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. सो फॉर्म्युला आधी मेन्शन करून घ्या. फॉर्म्युला assets divided by with लायबिलिटी. ओके. सो क्विक असेटचं जे बायफर्केशन आहे ते आपण काय म्हटलं मगाशी क्विक असेट मीन्स करंट असेट्स minus stock. Okay, divided by current liability minus bank overdraft. Okay. लक्षात आलं? करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट.
आता अमाऊंट पुटअप करून घ्या. करंट असेटची अमाऊंट ऑलरेडी आपल्याला आता इथे दिलेली आहे, ती आपण डिरेक्टली घेतो. 1,72,000 1,72,000 मायनस स्टॉकची अमाऊंट किती कॅल्क्युलेट केली होती आपण 40,000 ची नंतर ऍड केली ना ती 40,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी 1,37,000 मायनस बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट किती आहे 40,000. लक्षात आलं का बघा आपण काय केलेलं आहे. 1,72,000 1,72,000 मायनस 40,000 स्टॉकचे घेतले डिवायडेशन 1,37,000 करंट लायबिलिटी अँड मायनस बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. कॅल्क्युलेट करा. तर हे मायनस करून पहिले किती येतील ते आपण घेऊ अमाऊंट. फर्स्ट येईल 1,32,000 डिवाइड बाय 97,000. ओके 97,000. सो तुमचा आन्सर किती येईल बघा 1.36:1. ओके म्हणजे 1.36 आहे, पण आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसे मेन्शन करतो 1:1 पुढे मेन्शन करणार आहोत. सो इथे मेन्शन करा क्विक रेशो. लक्षात आला क्विक रेशोचा आन्सर काय मिळाल मग तुम्हाला. क्विक रेशो मिळाला तुम्हाला 1.36:1. ओके सो इज इट क्लिअर. आज आपण दोनच रेशो बघणार आहोत आणि बाकीचे जे रिमेनिंग रेशो आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला काय करूया तर कंटिन्यू करूया. ओके थँक्यू.